नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेंट मेरीज मलंकारा हायस्कूलच्या या शैक्षणिक यूट्यूब वाहिनीवर मी सहाय्यक शिक्षक राजू सोनावणे आपले मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण मराठी विषयातील उपयोजित लेखनावर आधारित लेखन कौशल्यातील निबंध लेखन हा घटक अभ्यासणार आहोत। निबंध लेखन अभ्यासनापूर्वी आपण लेखन कौशल्य का आवश्यक आहे हे सर्वप्रथम आपण समजून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, लेखन कौशल्याची आवश्यकता। लेखन कौशल्य हा प्रकार आपल्याला असलेले मराठी भाषेच्या ज्ञानाची परीक्षा घेण्यासाठी असतो। थोडक्यात काय बाळांनो, आपल्या कृतीपत्रिकेमध्ये लेखन कौशल्यामध्ये निबंध लेखन हा घटक समाविष्ट केलेला आहे। त्यातून आपल्या मराठी भाषेचं मूल्यमापन होत असतं। म्हणजे काय तर मराठी भाषा आपण कशी वापरतो किंवा मराठी भाषेशी आपली मैत्री कितपत जमलेली आहे हे पाहण्यासाठी कृतीपत्रिकेमध्ये हा घटक समाविष्ट केलेला आहे। एखादा विषय आपण निवडलेला विषय कसा मांडतो, त्यामध्ये आपण काय लिहितो, काय लिहिले पाहिजे, लिहिताना कवितेच्या ओळी किंवा सुवचन अलंकारिक भाषा वापरून आपण जे लेखन आहे त्याला काय करू शकतो तर त्याचं सौंदर्य वाढवू शकतोच। परंतु बऱ्याच वेळा आपण सोपी सरळ सहज भाषा वापरूनही आपण लेखन अतिशय सुंदर करू शकतो। त्यासाठी अर्थपूर्ण शब्दरचना, प्रवाही भाषा लेखन हे सुद्धा महत्त्वपूर्ण असतं। या अर्थपूर्ण लेखनातून आपल्या भाषेचा दर्जा आपल्याला समजतो। लेखनामध्ये आवश्यक घटक असतो तो म्हणजे विरामचिन्ह आणि शुद्ध लेखन। विरामचिन्ह शुद्ध लेखन ही लेखनाची अविभाज्य अंग आहेत। त्यामुळं या विरामचिन्हांचा सुद्धा आपल्याला योग्य ठिकाणी वापर करता आला पाहिजे, त्याचा सराव करता आला पाहिजे। एकंदरीतच काय तर लेखन कौशल्यामुळं, निबंध लेखनामुळं हस्ताक्षर सुंदर आपलं होत असतं, शुद्ध लेखन, नीटनेटकेपणा किंवा परिच्छेद योग्य ठिकाणी करण्याचं कौशल्य आपल्याला प्राप्त होत असतं। त्यामुळं लेखन कौशल्य हा घटक का आवश्यक आहे हे या ठिकाणी आपण जाणून घेतोय, समजून घेतोय। तर थोडक्यात काय तर आपल्याला मराठी भाषेची काय करायचं आहे तर मराठी भाषेचं मूल्यमापन करण्यासाठी हा घटक आपल्या कृतीपत्रिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे हे आपण या ठिकाणी। विद्यार्थी मित्रांनो, लेखन कौशल्याची आवश्यकता आपण समजून घेतली। आता निबंध लेखन म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत किंवा निबंध लेखनाची व्याख्या आपण समजून घेणार आहोत। निबंध लेखन म्हणजे विषयानुरूप केलेली विचारांची मुद्देसूद मांडणी होय। पुन्हा एकदा मी प्रकट वाचन करतोय। निबंध लेखन म्हणजे विषयानुरूप केलेली विचारांची मुद्देसूद मांडणी। दुसरी एक व्याख्या आहे, दोन व्याख्या आपण वाचणार आहोत, समजून घेणार आहोत। एखाद्या विषयाच्या अनुषंगाने मनात येणारे विचार, भावना, कल्पना, स्वानुभव यांना प्रभावी भाषेत मुद्देसूद मांडणे म्हणजे निबंध लेखन। पुन्हा एकदा वाचतोय मी, ही व्याख्या परत वाचतोय। एखाद्या विषयाच्या अनुषंगाने आपल्या मनात येणारे विचार, भावना, कल्पना, स्वानुभव यांना प्रभावी भाषेत मुद्देसूदपणे मांडणे म्हणजे निबंध लेखन होय। थोडक्यात काय तर निबंध लेखन म्हणजे आपल्या मनामध्ये जे विचार येत आहेत ते आपल्याला काय करायचे आहेत, शब्दबद्ध करायचे आहेत, लिहायचे आहेत, म्हणजेच निबंध लेखन। या निबंध लेखनामध्ये जो निबंध लिहितोय त्याच्या विचाराचं प्रतिबिंब पडत असतं। आणि सगळ्यात महत्त्वाचं, लेखन कौशल्याचा विकास व अभिव्यक्ती क्षमतेसाठी, त्याच्या विकासासाठी निबंध लेखन हा घटक अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखनामुळं आपल्या लेखनाबरोबरच आपलं एक वेगळं व्यक्तिमत्व तयार होत असतं। आपले विचार आपण इतरांसमोर ठामपणे मांडू शकतो। आपले विचार जे सकारात्मक असतील, समाजहिताचे असतील, ते आपल्याला कधी ना कधी समाजापुढे मांडावे लागतात, आपल्याला व्यक्त व्हावं लागतं। आणि व्यक्त होण्यासाठी निबंधासारखा दुसरा कुठलाही मार्ग नाहीये। त्यामुळे विद्यार्थी दशेमध्ये निबंध लेखन का आवश्यक आहे किंवा निबंध लेखन म्हणजे काय, त्याची व्याख्या काय, या ठिकाणी आपण समजून
घेतलेली आहे. निबंध लेखन म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर निबंध लेखनाचे मुख्य प्रकार आपण पाहणार आहोत. आता तुम्ही म्हणाल निबंध लेखनाचे प्रकारही आहेत का? तर हो, निबंध लेखनाचे अनेक प्रकार आहेत, परंतु आपल्याला हे निबंध लेखनाचे अनेक प्रकार आहेत, परंतु आपल्याला हे 4 मुख्य प्रकार पाहायचे आहेत, अभ्यासायचे आहेत. पहिला आहे प्रसंगलेखन, दुसरा आहे आत्मकथन, तिसरा आहे कल्पनाप्रधान आणि चौथा आहे वैचारिक. आता विद्यार्थी मित्रांनो, निबंध लेखनाचे प्रकार का पडलेले आहेत ते आपण या ठिकाणी समजून घेऊया. बघा, निबंध लेखनासाठी आवश्यक क्षमता, कौशल्य किंवा अभ्यास हे सर्वच निबंध प्रकारामध्ये समान घटक असतात. तरी सुद्धा प्रत्येक निबंधाचं स्वतःचं असं एक वेगळेपण असतं आणि त्यामुळं हे वेगळेपण निबंध लिहिताना आपण हाताळतो आणि त्यावेळेस या प्रत्येक निबंध प्रकाराचं वैशिष्ट्य आपल्याला लक्षात घ्यावं लागतं, आपल्याला ते अभ्यासावं लागतं आणि त्यामुळं आपण काय करू शकतो, तर आपला जो निबंध आहे तो योग्य दिशेने आपण लिहू शकतो. आता आपण निबंध लेखनाचे हे जे मुख्य प्रकार आहेत त्याच्याबद्दल माहिती पाहणार आहोत. पहिला आहे प्रसंगलेखन. आता प्रसंगलेखन म्हणजे काय, तर याच्यामध्ये आपण अनुभवलेली, ऐकलेली एखादी घटना किंवा एखादा प्रसंग, एखादा विचार किंवा निगडीत असणारी एखादी समस्या जी आपल्याला नेहमी विचार करायला भाग पडत असते. मग अशा वेळेस जर तो प्रसंग आपल्या बाबतीत घडला तर मग आपली प्रतिक्रिया काय असेल किंवा त्याच्याबद्दल आपण काय विचार करू शकतो, तटस्थपणे आपण त्याच्याबद्दल आपलं मत मांडू शकतो का? त्यावेळेस मग आपल्याला आपले विचार असतील किंवा आपल्या भावना असतील किंवा आपली जी संवेदनशीलता आहे किंवा आपली जी भावना आहे त्याला आपण काय करू शकतो, शब्दबद्ध करू शकतो. त्यामुळं आपण प्रसंग लेखनामध्ये ज्यावेळेस हा निबंध होत, तो प्रसंग ज्यावेळेस आपण निबंधामध्ये मांडतो त्यावेळेस आपला निबंध जो कोणी वाचतोय त्याच्या मनाला तो भिडतो. त्या प्रसंगाचं काय होत असतं, तर चित्रण डोळ्यासमोर वाचणाऱ्याच्या उभं राहत असतं आणि त्यामुळं आपल्याला या निबंध लेखनामध्ये प्रसंग लेखन आपण ज्यावेळेस निबंध लिहितो त्यावेळेस आपल्या भावना प्रभावीपणे मांडणं हे जे कौशल्य आहे ते विकसित त्या ठिकाणी आपल्याला करावं लागतं. आता प्रसंग लेखन निबंध का असतो किंवा आपण त्यात काय लिहिणार आहोत हे आपण समजून घेतोय, परंतु सगळ्यात महत्त्वाचं प्रसंग लेखन निबंध आपल्याला काय केलं पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्यामध्ये आपण सूक्ष्म अशी निरीक्षण शक्ती आत्मसात केली पाहिजे. आपल्या भावना आपल्याला व्यक्त करता आल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रसंग लेखन जो आपण पाहिलेला असतो, जो आपल्याशी निगडीत असतो, त्या चित्रदर्शी म्हणजे ज्याला आपण आखो देखा हाल जे आपण पाहिलं आहे ते आपल्याला व्यक्त करता आलं पाहिजे. त्यामुळे प्रसंगाची, घटनेची कल्पना आपल्या मनामध्ये कुठेतरी आपल्याला निर्माण करता आली पाहिजे. जर असं झालं तर प्रसंग लेखन हा जो निबंधाचा प्रकार आहे तो आपण योग्य प्रकारे लिहू शकतो. दुसरा महत्त्वाचा निबंधाचा प्रकार आहे तो म्हणजे आत्मकथन. आत्मकथन म्हणजे काय, तर आत्मकथन हे थोडक्यात काय असतं, तर त्यानं जे अनुभव आलेले असतात, म्हणजे थोडक्यात शेतकऱ्याचे आत्मवृत्त, म्हणजे शेतकऱ्याची जी सुखदुःख असतात, म्हणजे काय तर सजीव निर्जीव जे काही घटक आहेत त्या सर्वांचा आपल्याला विचार या आत्मकथनामध्ये करावा लागतो. त्या निबंधामध्ये ज्याच्यावर आधारित आपल्याला निबंध लिहायचा आहे त्याच्या सुखदुःख, त्याची भावना, उपयोगिता किंवा त्याच्याबद्दल क्षमता आपल्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ गाढवाचं आत्मवृत्त, म्हणजे गाढव म्हटलं की आपल्याला हसायला येतं, परंतु गाढव हा प्राणी सुद्धा आपल्याला वाटतो तितका टाकाऊ नाहीये, तो माणसाची भरपूर मदत करतो. मग प्रसंगी आपल्याला त्याची सुखदुःख आपल्याला मांडता आली पाहिजे. त्यामुळं त्या माध्यमातनं अगदी नाट्यपूर्ण रीतीने आपण हा निबंध लिहू शकतो, लिहावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परकाया प्रवेश आपल्याला करावा लागतो. असं समजावं लागतं की आपणच आहोत. म्हणजे स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता अमर जवान, म्हणजे एखाद्या सैनिकाचं मनोगत.
सैनिकाचं आत्मकथन म्हणजे आपण सैनिक आहोत, स्वतः सैनिक आहोत असं समजून आपल्याला निबंध तो लिहायचा असतो. आणि त्यामुळं या संपूर्ण निबंध लेखनामध्ये भाषा जी आहे ती प्रथम पुरुषी एकवचनी असावी लागते. अशा पद्धतीनं हा आत्मकथनात्मक निबंध सुद्धा आपण काय करू शकतो, लिहू शकतो. हा निबंध लेखनाचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे कल्पनाप्रधान. कल्पनाप्रधान म्हणजे काय, स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता की पंख असलेली एक मुलगी तुम्हाला दिसते. म्हणजे काय, तर माणसाच्या प्रत्येक ज्या काही विचार आहेत ते पूर्ण होतीलच असं नाही. मग काही वेळेस आपल्याला फक्त कल्पना करावी लागते. मग अशा वेळेस माणसातली कल्पना शक्ती जागृत होते आणि कल्पनाप्रधान निबंध आपण त्या ठिकाणी लिहू शकतो. कल्पनाप्रधान निबंध आपण लिहिताना त्याचा उद्देश म्हणजे कल्पना आपल्याला करावी लागते. या कल्पनाप्रधान निबंध लिहिताना लेखकामध्येच कल्पना दडलेली असते, आपल्याला ती शोधायची असते आणि कल्पनांची साखळी आपल्या मनामध्ये निर्माण व्हावी लागते. एकातनं दुसरी, दुसऱ्यातनं तिसरी, तिसऱ्यातनं चौथी. आणि ही जी आपण काही कल्पना करणार आहोत ती वास्तवाला धरून किंवा ती गमतीदार असली पाहिजे. आणि अशा विषयासंबंधी सुचलेल्या कल्पना विस्तार आपल्याला करावा लागतो. कल्पनाप्रधान म्हणजे भ्रमणध्वनी नसते तर अशा वेगवेगळे विचार असतात, कल्पना असतात, तर त्याचे साधक बाधक चर्चा म्हणजे नसते तर काय झालं, आहेत म्हणून त्याचा काय फायदा आहे हे आपल्याला या निबंधामध्ये नमूद करावं लागतं, आपल्याला लिहायचं असतं. आता तुम्हाला असं वाटेल की आमच्या पुस्तकामध्ये 3च निबंध दिसत आहेत. 9वीच्या पुस्तकामध्ये देखील प्रसंग लेखन, आत्मकथन, कल्पनाप्रधान हेच निबंधाचे प्रकार आहेत. मग 4था सरांनी दिलाय किंवा 10वीच्या काही पुस्तकामध्ये नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला इथं सांगावंसं वाटतं, नमूद करावंसं वाटतं की इयत्ता 10वीच्या कृतीपत्रिकेच्या आराखड्यामध्ये आणि 2019च्या पाठ्यपुस्तकाची जी आवृत्ती आहे त्याच्यामध्ये वैचारिक निबंधाचा समावेश केलेला आहे. त्यामुळे जुन्या पुस्तकात जरी वैचारिक निबंध नसेल तरी येणाऱ्या नवीन जी पुस्तक आहेत त्याच्यामध्ये वैचारिक निबंध समाविष्ट केलेला आहे आणि अगदी कृतीपत्रिकेमध्ये असल्यामुळं आपण घेणं गरजेचे आहे. बघा, याच्यामध्ये काय, तर कुठलाही एक विषय आपल्याला दिला जातो, उदाहरणार्थ झाडे लावा, झाडे जगवा. म्हणजे साधक बाधक चर्चा करावी लागते. झाडांचं महत्त्व काय आहे किंवा कशातून ते जाणवते, म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास झाल्यामुळं झाडं महत्त्वाची आहेत, मग त्याच्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत, आतापर्यंत वृक्षतोड केली त्याच्यामुळे काय दुष्परिणाम झालेले आहेत, झाडाचं महत्त्वाचे उपयोग काय आहेत, हे आपल्याला ह्या वैचारिक निबंध अशा पद्धतीनं आपल्याला काय करावे लागतात, लिहावे लागतात. तर विद्यार्थी मित्रांनो, मला तुम्हाला पुन्हा एकदा सांगावंसं वाटतं की निबंध लेखनाचे हे मुख्य प्रकार आहेत. हे मुख्य प्रकार लिहिताना मुळात निबंध लेखनासाठी आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे की आवश्यक आहे तर आपली भाषा प्रभावी असली पाहिजे, आपले विचार चिकित्सक असले पाहिजेत. बहुश्रुतता म्हणजे काय, तर आपण बोलतो जास्त आणि ऐकतो कमी, तर आपल्याला बहुश्रुतता म्हणजे कमी बोलून जास्त ऐकलं पाहिजे. वाचन आपलं वाढवलं पाहिजे, निरीक्षण शक्ती आपल्यामध्ये विकसित केली पाहिजे. कल्पना आपण काय केल्या पाहिजे, त्याला आपल्या कल्पनांना वाव दिली पाहिजे. भावना, चिंतन आणि सगळ्यात महत्त्वाचं आपली शब्दसंपत्ती आपण काय केली पाहिजे, वाढवली पाहिजे. निबंध लेखनाचे मुख्य प्रकार अभ्यासल्यानंतर आता निबंध लेखन करताना कोणती काळजी घ्यायची ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. सर्वात महत्त्वाचं निबंध लेखनासाठी आवश्यक असतं ते म्हणजे विषयाची निवड. विद्यार्थी मित्रांनो, विषयाची निवड ही योग्य करावी लागते आणि निवडलेल्या विषयावर स्वतःचे विचार स्पष्टपणे आपल्याला मांडता येणं गरजेचं असतं. कृतीपत्रिकेमध्ये म्हणजे आपल्याला माहित आहे की इथं 3 प्रकार आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये दिलेले आहेत, तरी सुद्धा 3ही प्रकार आपल्याला विचारले जाणार नाहीत. कोणतेही 2 प्रकार म्हणजे प्रसंग लेखन किंवा आत्मकथन समजा आपल्याला विचारलं गेलं तर या 2 प्रकारांपैकी कोणताही एक प्रकार आपल्याला परीक्षेमध्ये त्या ठिकाणी निवडावा लागतो लिहिण्यासाठी. आणि त्यावेळेस आपल्याला मग आपण ठरवायचं, योग्य निवड करायची की आपण कोणत्या निबंधावरती जास्त लिहू शकतो किंवा कोणत्या विषयावर आपल्याला लेखन करता येईल याचा आपण विचार करून योग्य विषय निवडला पाहिजे. विषय निवडताना आपण काळजी घेतली पाहिजे की खरंच आपल्याला या विषयाची योग्य माहिती आहे का, तरच आपण तो विषय निवडला पाहिजे.
त्याचबरोबर निवडलेल्या विषयांवर काही महत्त्वाच्या ओळी आपल्या जवळ आहेत का, हेही आपण विषयाची निवड करताना तपासून पाहिलं पाहिजे. शुद्ध लेखनावरती आपण भर देऊ शकतो का, हे आपण त्या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण निवडलेल्या विषयावर स्वतःचं असं एक ठाम मत आपण व्यक्त करू शकतो का, किंवा नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की इथं वेगळं वाचलेलं असतं, वेगळं कुठेतरी शिकलेलो असतो आपण, कुणाचं काहीतरी ऐकलेलं असतं आणि मग विचारांची गल्लत आपली निर्माण होते. त्यामुळं आपल्याला ठामपणे आपण आपल्या विचारबंधामध्ये लिहू शकतो तो विषय आपल्याला निवडला पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा असं वाटतं की निबंध आपण लिहायला घेतो आणि मग आपल्याला असं वाटतं की नाही, आपण तो दुसरा निबंध जर आपण निवडला असता तर आपण कदाचित जास्त लिहू शकलो असतो. त्यामुळे आपण काय करायचे तर योग्य निवड, विषयाची योग्य निवड आपण करायची आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विचार आपल्याला या निबंधातून मांडायचे असल्यामुळं समाजाला किंवा एक काहीतरी नवीन विचार आपण देऊ शकतोय का वाचकाला, हे आपण या ठिकाणी काय केलं पाहिजे, तपासून पाहिलं पाहिजे. निबंध लेखन करताना जी काळजी घ्यायची त्यात दुसरी महत्त्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे लेखनाची सुरुवात. लेखनाची सुरुवात ही आकर्षक असावी. आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण योग्य निवड केलेली आहे, परंतु मग निबंध लिहिताना नेमकी सुरुवात कुठून करायची, कशी करायची, हा प्रश्न आपल्याला भेडसावतो. ऐन परीक्षेमध्ये असा म्हणजे एक नवीनच प्रश्न आपल्यासमोर आवासून उभा राहतो की आता सुरुवात मी कशी करू. तर तुम्हाला सांगावंसं वाटतं की आपण कोणताही निबंध लिहिताना त्या निबंधाची किंवा त्या विषयाची आपण काय करायची व्याख्या देऊ शकतो, किंवा एखाद्या कवितेची ओळ आपण लिहू शकतो, एखादा प्रसंग सांगू शकतो, एखादी वर्तमानपत्रातली बातमी आपण सांगू शकतो, एखादी छानशी म्हण आपण लिहू शकतो, एखादा चांगला वाक्प्रचार आपण लिहू शकतो, एखादा संवाद आपण सांगू शकतो, एखादी गोष्ट सांगू शकतो. लेखन म्हणजे सुरुवात करताना ही अतिशय आकर्षक असली पाहिजे. थोडक्यात काय बाळांनो, बघा एक उदाहरण तुम्हाला छोटंसं मी देतो. आपल्याला वाढदिवसाला बघा बरेचसे मित्र आपल्याला भेटवस्तू घेऊन येतात. तर वस्तू जी असते ती भेटवस्तू आपण काय करतो, स्वीकारतो. तर आपलं लक्ष जातं ते त्याला कशा पद्धतीनं काय केलेलं आहे, बंद केलेलं आहे. मग बंद करताना तो आकर्षक असा कवर, त्या आवरणावरती आवरण वरून असतं आणि जी भेटवस्तू आहे ती आतमध्ये असते. म्हणजे आपलं लक्ष त्या भेटवस्तूमध्ये आतमध्ये काय ते आपल्याला दिसत नाही, तर ते सजावट किती छान आहे किंवा ते आवरण किती छान आहे. थोडक्यात तसं इथं निबंध लेखन करताना आपली सुरुवात किती आकर्षक आहे हे निबंध तपासणारे जे शिक्षक आहेत, जे तपासनिक आहेत, ते पाहत असतात. त्यामुळं लेखनाची सुरुवात ही आकर्षक असली पाहिजे. निबंध लेखन करताना पुढची महत्त्वाची आपल्याला काळजी घ्यावी लागते ती म्हणजे लेखनाचा मध्यभाग. आता निबंध लेखनाच्या मध्यभागामध्ये काय असलं पाहिजे, तर लेखनाच्या मध्यभागात विषयाचा मूळ विचार स्पष्ट करणे गरजेचे असते. म्हणजे काय तर बऱ्याच वेळा उगाचच अनावश्यक माहिती विद्यार्थी लिहित असतात. अगदी पुन्हा पुन्हा तेच 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 वाक्य, अगदी 2-3 परिच्छेद होतील अशी आपण लिहितो. तर तसं लिहायचं नाही. ज्या विषयाशी निगडीत आपल्याला निबंध लिहितोय तो ठाम विषय त्याच्यामध्ये असलं पाहिजे. जसं मी तुम्हाला आधी उदाहरण दिलं, आपल्या जन्मदिवशी किंवा वाढदिवशी जे मित्र आपल्याला भेटवस्तू घेऊन येतात ती आपण स्वीकारताना आतमध्ये काय आहे हे आपण पाहत नाही, आपल्याला वरचं आवरण, त्याची सजावट आपण पाहतो. आणि एकदा ती सजावट आपण खोलली आणि आतली जी वस्तू आहे ती जर आपल्याला आवडली तर आपण काय करतो, जी सजावट आहे ती विसरून जातो. तसं आपण म्हणजे निबंधाची सुरुवात आकर्षक केली आहे, ते तिथं झालं, परंतु आता इथं काय आवश्यक आहे, मध्यभागात आपल्याला काय करायचे तर विषयाचा मूळ विचार आपल्याला इथं स्पष्ट करायचा आहे. त्यामुळे अनावश्यक ज्या बाबी आपण लिहितो त्या इथं टाळल्या पाहिजेत. मुख्य विषय ज्याला आशय, गाभा, घटक निबंधाचा, तो या निबंध लेखनाच्या मध्यभागामध्ये असला पाहिजे. तरच, नाही तर बऱ्याच वेळा विद्यार्थी 2 पानं निबंध लिहिला आणि मग त्याला मार्क मिळाले नाही. त्याचं कारण आहे, कारण जे आवश्यक आहे ते आपण लिहित नाही आणि अनावश्यक आपण लिहितो. त्यामुळे आपल्याला काय करायचं, या मध्यभागामध्ये
निबंधाचा नेमका विचार विषय आपण काय केला पाहिजे याच्यामध्ये स्पष्ट केला पाहिजे. निबंध लेखनाची काळजी घेताना पुढचा महत्त्वाचा घटक जो आपल्याला येतो तो म्हणजे लेखनाचा शेवट. लेखनाची सुरुवात जितकी महत्त्वाची व आकर्षक तितकाच शेवटही महत्त्वाचा किंवा परिणामकारक असावा. बघा म्हणजे काय, तर आपण अगदी आकर्षक सुरुवात केली, मध्यभागामध्ये आपण लिहिलं, तितकंच महत्त्व या म्हणजे संपूर्ण लेखनामध्ये जे काही मांडलेले आपण विचार आहेत ते वाचकाला विचार करायला भाग पाडतील. विचार प्रवर्तक विचार आपले या लेखनाच्या शेवटी असले पाहिजेत. ते विचार अत्यंत स्पष्टपणे मांडण्याचं जे कौशल्य आहे, कसब आहे, ते आपल्याला इथं आत्मसात करावं लागतं. आपल्याला ते शिकावं लागतं. आपण म्हणतो बघा म्हणजे अगदी अंत भला तो सब भला. म्हणजे निबंधाची आपण सुरुवात केली, मध्यभाग लिहिला, विषय खूप छान लिहिला, अगदी विरामचिन्ह वापरली, योग्य लिहिला, खाडाखोड केली नाही, शुद्ध लेखन सुद्धा आपण एकदम म्हणजे योग्य दिशेनं लिहिलं. पण शेवट हा परिणामकारक असला पाहिजे. म्हणजे अगदी मी पाहिलेला अपघात, तर होऊ नये परत अपघात, यासाठी काहीतरी विचार आपण तिथं निर्माण केला पाहिजे किंवा तो विचार आपण तिथं दिला पाहिजे शेवटामध्ये. मला पंख असते तर, तुम्हाला वाटलं पंख असावेत, तर गर्दी होते, ट्रॅफिक होते, त्यामुळं मला असं वाटलं पंख. मग ट्रॅफिक होऊ नये यासाठी काय असावं किंवा गर्दी होऊ नये यासाठी तुम्ही काय मेसेज देऊ शकता, काय संदेश तुम्हाला या शेवटच्या परिच्छेदामध्ये तुम्हाला निबंधाच्या द्यायचं असतं. लेखनाचा शेवट आहे, वैचारिक निबंध आहे. झाडे लावा, झाडे झाडे जगवा, का झाडं जगवायची हे तुम्ही काय करायचं आहे या निबंधाच्या शेवटामध्ये, म्हणजे लेखनाचा जो शेवट आहे. त्यामुळे तुम्हाला मी मगाशी सांगितले की महत्त्वाची जितकी सुरुवात आहे तितकाच शेवट सुद्धा महत्त्वाचा आहे. अशा पद्धतीनं जर आपण म्हणजे निबंध लिहिताना ह्या आपण जर काळजी घेतली तर आपला जो निबंध आहे तो विद्यार्थी मित्रांनो काय होऊ शकतो, योग्य दिशेनं होऊ शकतो, आकर्षक होऊ शकतो, त्याला समाधानकारक आपल्याला मार्क मिळतील, अनेक लेखन कौशल्य आपल्यामध्ये विकसित होऊ शकतं. निबंध लेखन म्हणजे काय किंवा निबंध लेखन कौशल्य का आवश्यक आहे, निबंध लेखनाचे प्रकार कोणते, निबंध लेखन करताना कोणती काळजी घ्यायची, हा सगळा भाग आपण या ठिकाणी अभ्यासला आणि मला खात्री आहे की तुम्हाला हा भाग समजला असेल. तर आता तुम्हाला या सगळ्या समजलेल्या भागावरती एक स्वाध्याय सोडवायचा आहे, एक निबंध तुम्हाला लिहायचा आहे. तो निबंध आहे किंवा तो प्रश्न मी वाचतोय, त्याचं प्रकट वाचन करतोय. शेतकऱ्याचे आत्मवृत्त या विषयावर निबंध लिहा. पुन्हा एकदा मी या प्रश्नाचं प्रकट वाचन करतोय. प्रश्न आहे शेतकऱ्याचे आत्मवृत्त या विषयावर निबंध लिहा. तर विद्यार्थी मित्रांनो, शेतकरी तुम्ही स्वतः आहात असं समजून तुम्हाला काय करायचं आहे, निबंध लिहायचा आहे. प्रथम पुरुषी एकवचनी भाषा तुम्हाला वापरायची आहे. तुम्हाला या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. या संपूर्ण हा जो भाग आहे हा शिकवण झालेला आहे. तर मला खात्री आहे तुम्ही योग्य पद्धतीनं हा सगळा भाग सोडवू शकता. तर या ठिकाणी हा सगळा भाग पूर्ण झाला. मी थांबतो. धन्यवाद. खूप खूप आभार.